मराठा तरुणांनी लक्ष्मण हाकेंना जाब विचारलाय। लक्ष्मण हाकेंसमोर मराठा तरुणांची घोषणाबाजी पाहायला मिळाली। पुण्याच्या कोंढवा परिसरातील ही घटना आहे। लक्ष्मण हाकेंना जाब विचारत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। शिवीगाळ केल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पुण्याहून चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडले आहेत। चंद्रशेखर, खरं तर ओबीसी आंदोलनासंदर्भात वारंवार उपोषण आंदोलन करणारे लक्ष्मण हाके यांच्यासमोर मराठा तरुणांची घोषणाबाजी झाल्याचा प्रकार पुण्यातील कोंढव्यात समोर आलाय। नेमकं हे प्रकरण काय आणि यानंतर लक्ष्मण हाके यांच्या माध्यमातून काही या संदर्भात प्रतिक्रिया आली का? कारण खरं तर मराठा आंदोलक जे आहेत लक्ष्मण आरोप यांच्यावरती गंभीर आरोप केले की त्यांनी दारू पिऊन जे आहेत ते मनोज जरांगे पाटलांना शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावरती केलेला आहे। पुण्यातील टिळेकर नगर जो परिसर आहे कोंढवा येथील त्या ठिकाणी हा सगळा प्रकार झालेला आहे। खरं तर दोन्ही जे आहेत गट समोरासमोर आता कोंढवा पोलीस स्टेशन या ठिकाणी आहेत आणि मराठा जे आंदोलक आहेत त्यांनी लक्ष्मण हाके यांच्या तपासणीची म्हणजे त्यांच्या वैद्यकीय तपासणीची मागणी केलेली आहे। त्यांच्यावरती त्यांनी आरोप जो केलेला आहे तो दारू पिऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावरती शिवीगाळ केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। सध्या या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती तणावाखाली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक ते जमायला सुरुवात होत आहे। करण नक्कीच चंद्रशेखर, मात्र या संदर्भात लक्ष्मण हाके यांच्यासोबत काही चर्चा झाली का? त्यांच्या माध्यमातून काही प्रतिक्रिया आली का? किंवा त्यांच्या सोबत असलेल्या ओबीसी जे इतर जे बांधव आहेत त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया आली का? खरं तर सध्या पोलीस स्थानकामध्ये हे दोन्ही वेगवेगळे जे गट आहेत समोरासमोर आलेले आहेत। पोलीस शांत करण्याचा या सगळा प्रकरण त्यांना विनंती करत आहे। परंतु लक्ष्मण हाके जे ज्या पद्धतीने त्यांचा व्हिडिओ समोर आलेला आहे त्या व्हिडिओमध्ये जर आपण पाहिलं तर लक्ष्मण हाके यांच्यावरती जो आरोप आहे त्या आरोपाची चौकशी जी आहे ती करण्याची मागणी मराठा आंदोलक करताना दिसत आहे। नक्कीच चंद्रशेखर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।